हाय हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? पॉझिटिव्ह राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, प्रामाणिक राहा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवायच्यात फ्रेंड्स. कशा मिळवायच्या? सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाही ना फ्रेंड्स. खूप कष्ट करावे लागतात आपल्याला. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिळतं जे आपल्याला हवं आहे. कधी कधी आपल्याला काहीतरी हरवावं लागतं. बोलतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. गमवावं लागतं. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. सॉरी फ्रेंड्स, सर्दी झाली आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. फ्रेंड्स, जिथे सगळं संपलंय तिथूनच मेन सुरुवात असते. जिथे सगळं संपलंय असं वाटतं ना, तिथूनच मेन सुरुवात असते. बोलतात ना, द एंड इज द बिगिनिंग. अंत असती प्रारंभ. जेव्हा माणूस जातो या जगातून तेव्हा जन्म पुन्हा होत असतो. शून्यातून विश्व निर्माण होतं. शून्यातून विश्व निर्माण होत असतं फ्रेंड्स. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये खूप वाईट घटना घडतात. सगळं आपण गमावतो. सगळ्या गोष्टी आपल्या हातातून जातात. तेव्हा आपल्याला खचून नाही जायचं आहे. तेव्हा आपल्याला आपण स्वतःलाच धीर द्यायचा आहे. गेलंय ना, हे पुन्हा नवीन सुरुवात असते फ्रेंड्स. जिथे आपलं सगळं जातं तिथूनच नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे फ्रेंड्स. शून्यातून सुरुवात करायची असते फ्रेंड्स. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा काही घटना वाईट घडतील, सगळं तुम्ही गमवाल, हातातून सगळं जाईल, समजा समजा फ्रेंड्स, नाही तर तुम्ही बोलाल ही काय बोलते. समजा, तर तेव्हा स्वतःला धीर द्या. तिथूनच तुमची नवीन सुरुवात होणार आहे. पुन्हा उठून उभं राहायचं आहे आपल्याला. नवीन सुरुवात करायची आहे आणि ती नवीन सुरुवात तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. खूप पुढे घेऊन जाणार आहे तुम्हाला ती सुरुवात. कारण आपण ऑलरेडी सगळं गमावलंय. आपल्याकडे आता गमवायला काही नाही आहे. त्यामुळे बिनधास्तपणे सुरुवात करा. नवीन सुरुवात करा. फॅमिलीचा सपोर्ट घ्या. कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपल्यासोबत जे फ्रेंड्स आहेत त्यांचा सपोर्ट घ्या. नवीन सुरुवात करायला शिका फ्रेंड्स. आपल्याला कधीच खचून जायचं नाही आहे. डिप्रेशनमध्ये जायचं नाही आहे. आनंदी राहायचं आहे. जे आपल्याला मिळालं नाही, जे आपण गमावलं आहे ना फ्रेंड्स, ते आपलं नव्हतंच. जे आपण गमावतो ते आपलं नव्हतंच. ते आपल्या नशिबातच नव्हतं. थोड्या वेळासाठी फक्त आपल्याकडे होतं असं समजायचं फ्रेंड्स. नाही तर जे गेलं ते आपलं नव्हतं. जर आपलं असतं तर गेलंच नसतं. मग ती व्यक्ती असू दे, नाही तर वस्तू असू देत, कोणतीही. आणि फ्रेंड्स,
जेव्हा तो देव आपले सगळे दरवाजे बंद करतो ना, तेव्हा नवीन दरवाजा उघडा करत असतो. देव आपल्याला असं एकटं नाही सोडत. त्याला माहिती आहे इथून दरवाजा बंद झालाय, तो लगेच दुसरा दरवाजा उघडतो देव. फक्त आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला त्याचे संकेत ओळखायचे आहेत फ्रेंड्स, की आपल्याला काय करायचं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे फ्रेंड्स. ओळखायचं आहे आपल्याला. आपल्या मनाचं ऐका फ्रेंड्स. आपल्या मनाचं फक्त ऐका फ्रेंड्स. जिथे भावना, इमोशनल या गोष्टी येतात ना, तिथे मनाचं ऐका. आणि जिथे आर्थिक गोष्टी येतात तिथे डोक्याचा वापर करा. तिथे इमोशनली होऊन चालत नाही. जिथे इमोशनल अटॅच असतो ना फ्रेंड्स, तिथे मनाचा वापर करा. तिथे डोक्याने नका जाऊ. तिथे आपल्याला मनाचा वापर करायचा आहे. आणि जिथे व्यावहारिक असो आपण, जॉब, बिझनेस, तुमचं कोणतंही काम, ज्याच्यातून तुम्हाला फायदा होणार असतो, ज्याच्यातून तुमचं घर चालणार असतं, तिथे डोक्याचा वापर करा. तिथे मनाला थोडं बाजूलाच ठेवा. आपण कधी कधी उलटं करतो. व्यावहारिक ठिकाणी सुद्धा आपण भावना, इमोशनली मध्ये वाहत जातो आणि आपलं नुकसान करून घेतो. असं नाही करायचं आहे आपल्याला. आपल्याला देवाने डोकं सुद्धा दिलंय, मन सुद्धा दिलंय, पण ज्याची जिथे गरज आहे ते ओळखा आपण. जिथे पोटा पाण्याची वेळ येते ना फ्रेंड्स, तिथे डोक्याचा वापर करा. पोटा पाण्याचा जिथे विषय असतो तिथे डोक्याचा वापर करा. डोक्याने चाला. इमोशनली, भावना, सगळ्या व्यावहारिक गोष्टी कधीच मिक्स करू नका फ्रेंड्स. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ कधीच मिक्स करू नका. या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आपल्याला त्या वेगळ्याच ठेवायच्या आहेत. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ. तुमच्या कामामध्ये पण आपल्याला कधी कधी खूप नुकसान होतं, पूर्ण शून्यावर येतो आपण. तेव्हा आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे. नवीन सुरुवात करून आपल्याला सर्व मिळवायचं आहे. आणि ती दुसरा मिळालेला आपल्याला जो चान्स असतो तो फायनल असतो. पुन्हा तुम्ही खाली कधीच पडणार नाही फ्रेंड्स. दुसरा मिळालेला चान्स असतो तो फायनल असतो. त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल आणि मिळणारच. त्यामुळे जर तुम्ही शून्यावर आलात ना फ्रेंड्स, तर घाबरू नका. तुम्हाला एक संधी दिली आहे असं समजा. पुन्हा उभं राहण्याची तुम्हाला देवानीच संधी दिली आहे असं समजा. कदाचित तुम्ही नंतर जास्त तुमचं नुकसान होणार असेल, जास्त तुम्ही कोलमडून जाणार असाल,
त्यामुळे त्याने लवकरच तुम्हाला शून्यावर आणून ठेवलं आहे. असं असतं की तुम्ही आता सहन करू शकता, नंतर तुम्हाला सहन होणार नसतं. म्हणून तो देव, तो ब्रह्मांड, ज्या देवावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, तो आपल्या भल्याचाच विचार करतो. त्याच्यावर विश्वास ठेवा, मनापासून त्याच्याशी बोलत जा. आपण कधी कधी बोलतो ना, म्हणजे एवढं कमी वेळातच मला खूप सगळं साध्य केलं आहे मी, आणि जेव्हा ते लवकरच शून्यावर येऊन जातं, नुकसान होतं खूप, तेव्हा समजून जा तुम्हाला दुसरा चान्स दिला आहे देवाने. तेव्हा दुसरा दरवाजा सुद्धा उघडलेला असणार आहे फ्रेंड्स. तो दरवाजा तुम्ही ओळखा. देवाने कोणता दरवाजा उघडलाय ते. डोकं शांत ठेवून विचार करा. तेव्हा शांत मनाने विचार करा. सगळ्या गोष्टी शांततेमध्ये घ्यायचं आहे. शून्यावर आपण आलो, याचा अर्थ असा नाही की आपलं आयुष्य संपलं आहे. सुरुवात आहे नवीन. आयुष्याची सुरुवात शून्यापासून होते. सृष्टी देवाने निर्माण केली आहे शून्यापासून. माणूस जगातून जातो, पुन्हा जीव जन्माला येतो. त्यामुळे घाबरू नका अजिबात. तुम्ही सगळं गमावलंय, देव तुम्हाला पुन्हा चान्स देतोय. देवावर नक्की विश्वास ठेवा. शून्यातून जेव्हा दुसऱ्यांदा आपल्याला चान्स मिळतो, तो फायनल असतो. पुन्हा एकदा सांगते, कारण जर पहिल्याच गोष्टी तुम्हाला यश मिळणार असतं तर ते गमावलं नसतं तुम्ही. पहिल्या गोष्टीत दम नव्हता असं समजा. दुसऱ्या वेळा भेटलेला चान्स तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही त्यात पुढे जाणार असता. म्हणून देवाने ही परिस्थिती घडवून आणलेली असते. विचार करा या गोष्टीचा. खचून नका जाऊ. जर तुम्ही सगळं गमावलंय तर खचून नका जाऊ. शेवटच तुमची सुरुवात असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स. तुमच्यासाठी मी चांगलंच घेऊन येत असते. व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जा. पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळणार आहे फ्रेंड्स. अर्धवट बघितलं तर नाही कळणार काय. अजून चांगलं मी तुमच्यासाठी घेऊन येईन, प्रयत्न करेन. लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जसे व्हिडिओ हवे, तुम्हाला जी माहिती हवी आहे ती मला कमेंट करून सांगा. ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. चॅनलला सपोर्ट करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.